नमस्कार मंडळी, कशा आहात? चला तर मग एक आज नवीन रेसिपी बघणार आहोत. रेसिपीचं नाव आहे भगरीचे धिरडे. बहुतेकांची ही फेवरेट रेसिपी असेल, कारण उपवासात हे जास्त आवडीचं असतं. चला तर मग बघूया रेसिपी कशी करायची. सर्वात प्रथम मी ते थोडीशी साबुदाणे घेतले आहे आणि अर्धी वाटी भगर घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथे भगर आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी ओतून 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. तुम्ही बघू शकता भगर भिजल्यामुळे आपले धिरडे एकदम मऊ लुसलुशीत आणि चवदार तयार होतात. आणि साबुदाणा का टाकायचं तर साबुदाण्यामुळे आपल्या धिरड्याला एकदम मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जीपणा येतो. आणि साबुदाणे पण आपल्याला 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. चला तर मग आपण भगर आणि साबुदाणा भिजून झालेले आहे. चला तर मग बघूया वस्तू काय काय लागतं बॅटर बनवण्यासाठी. इथे मी एक बटाटा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे, चवीनुसार मीठ घेतले, त्यानंतर भिजलेले साबुदाणे, भिजलेली भगर आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. जसं आपण डोशाचं बॅटर तयार करतो तसंच हे साहित्य सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे साबुदाणा टाकलाय, भगर टाकली, शेंगदाणे टाकते, त्यानंतर एक उकडलेला बटाटा, त्यानंतर हिरव्या मिरच्या, व्यवस्थित बारीक बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे त्यासोबत खाण्यासाठी म्हणजेच धिरड्यांसोबत खाण्यासाठी इथं बटाट्याची चटणी बनवायची आहे. तुम्ही बघू शकता इथं मी साहित्य घेतलेलं आहे. ते व्यवस्थित असं बारीक करायचं आहे. खूप जास्त बारीक पण करायचं नाही आहे इथे हे साहित्य. त्यानंतर मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे. खूप जास्त तेलाचा वापर पण नाही करायचा आहे. इथे आपण बारीक केलेलं साहित्य टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तेलासोबत. हे साहित्य व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपले उकडलेले बटाटे टाकून घेणार आहोत. उकडलेले बटाटे हे व्यवस्थित कापून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने कापून घेतल्यानंतर ते त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मिक्स करताना थोडीशी बारीक करायचे आहे. त्यामुळे ते व्यवस्थित स्मॅश होतील, म्हणजेच मिक्स होतील. त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकणार आहोत. हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. बटाट्याची चटणी बनवताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायला नक्कीच विसरू नका. बटाटे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यावर 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहे आपल्या भाजीवर झाकण ठेवून. आणि इथे बटाट्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता वाफवून झाल्यानंतर बटाटे व्यवस्थित चव देतात. त्यामुळे कधीही बटाट्याची चटणी करताना त्यावर 5 ते 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचे. इथे चटणी तयार आहे. चला तर मग मऊ लुसलुशीत धिरडे तयार करून घेऊया. इथे मी बॅटर टाकून त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करून चवीनुसार मीठ टाकून बॅटरची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट केलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने करायची आहे. खूप पातळ पण नाही करायची आणि खूप घट्ट पण करायची नाही आहे. अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी तयार झाल्यानंतर गॅसवर तवा तापण्यासाठी ठेवायचा आहे. इथे मी पोळी भाजतो तो तवा ठेवलेला आहे. व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आहे तो तवा व्यवस्थित गरम होऊन द्यायचा आहे. त्यामुळे आपले धिरडे चिटकणार पण नाही. आणि तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर भरपूर असे तेल टाकून घ्यायचे आहे तव्यावरती. पूर्ण एकदम जास्त तवा भरेल इतकं पण तेल टाकायचं नाही. आणि हे तेल गरम झाल्यानंतर व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि उरलेले तेल काढून घ्यायचं आहे तव्यावरून. असं केल्याने आपले धिरडे अजिबातच चिटकणार नाही आहेत. त्यामध्ये आपण 1-2 पाण्याचे शिंतोडे उडवणार आहोत. त्यामुळे आपले धिरडे चिटकणारच नाही. ही ट्रिक तुम्ही एकदा नक्की वापरून बघा, नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. इथे मी धिरडे टाकून घेत आहे. तुमचं बॅटर कितीही पातळ असो, तुमचे धिरडे अजिबात चिटकणार नाही. तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. व्यवस्थित असे पातळ असे पसरून घ्यायचे आहे आणि जाळीदार करायचे आहे आपल्याला. बॅटर असे व्यवस्थित पसरवल्यानंतर त्यावर 5-1 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे. 5 मिनिटं झालेले आहे. तुम्ही बघू शकता इथे आपले धिरडे एका बाजूने तयार झालेले आहे आणि दुसऱ्या बाजूने तयार होण्यासाठी
इथे मी दुसऱ्या बाजूने उलटून टाकलेले आहे धिरडे, तुम्ही बघू शकता. आणि दुसऱ्या बाजूने पण तयार झालेले आहे धिरडे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की तयार करून बघा आणि डोशासारखे क्रिस्पी पण तयार होते आणि एकदम चविष्ट तयार होते हे डोसे, म्हणजेच भगरीचे डोसे. एकदा नक्की करून बघा. कशी वाटली रेसिपी आणि कमेंट करून नक्की सांगा.